आणि त्या निर्णयानंतर मराठा समाजाच्या काही नेत्यांनी मराठा आरक्षणाचा पोपट आता दिलेला आहे अशा प्रकारची स्टेटमेंट जे आहे त्या मराठा नेत्यांनी काढलेली आहे. आणि त्यांनी मराठा समाजाला आव्हान पण केले की आपण आता ह्या सगळ्या याच्यामध्ये न करता जे काही EWS आरक्षण बनलं आहे 10% EWS आरक्षण, त्यामुळे मराठा गरीब मराठा समाजाने ते EWS आरक्षणाचा जे आहे तो लाभ घेण्यात यावा अशा प्रकारची भूमिका काही मराठा नेत्यांनी जागा ठिकाणी घेतली. मराठा समाजाला कुणबी समाजाच्या जातीचं प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भामध्ये राज्य शासनानं जी कमिटी नेमलेली आहे 11 सदस्यांची, त्या कमिटीला आमचा आक्षेप आहे त्याच्या संदर्भामध्ये पत्रकार परिषद नाही. या मराठवाडा कुणबी कृती समितीचे अध्यक्ष माननीय सुनील बावळे साहेब ही पत्रकार परिषद आहे. त्या पत्रकार परिषदेचा शुभारंभ आदरणीय प्रकाशचंद्र शेंडे यांनी करावा. लढा जो आहे तो मराठा समाजानं 58 मोर्चे काढून या महाराष्ट्रामध्ये देशाची झोप उडून दिली. आणि या मोर्चांची जी मागणी होती की मराठा समाजाला आरक्षण या महाराष्ट्राने मिळालं पाहिजे. ते आरक्षण मिळत असताना त्या 58 मोर्चांची अशी मागणी होती की कुठल्याही इतर जमातीवरती म्हणजे ओबीसीची कुठल्याही एखाद्या जमातीवरती अन्याय न करता कोणाचे आम्हाला डिस्काउंट न घेता आम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये 50% वरचं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये वेगळी कॅटेगरी करून आम्हाला आरक्षण देण्यात यावं अशी साधी सोपी आणि सरळ मागणी जी आहे ती मराठा समाजाची होती. त्या मागणीला ओबीसी संघटना घटकीमुक्त बलुतदार सगळ्या समाजाने त्या मागणीला पाठिंबा दिला. परंतु आता त्यानंतर सरकारने या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एक वेगळी चाल त्यांनी केली आणि संबंध महाराष्ट्रातील मराठा समाजाला मागासवर्गीय डिक्लेअर करायचं एक षडयंत्र जे आहे ते महाराष्ट्रामध्ये केलं गेलं. आणि त्यानंतर तो सगळा जो काय प्रकार आहे तो सगळा सुप्रीम कोर्टातून गेला आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन सुप्रीम कोर्टाने शेवटी स्पष्टपणे निकाल दिला 5 मे 2021 की महाराष्ट्रातला मराठा समाज हा मागासलेला नाही. बॅकवर्ड कमिशनचा अहवाल जो आहे तो संपूर्ण अहवाल त्यांनी फेटाळून लावलेला आहे. आणि त्यामुळं ओबीसीमध्ये एखाद्या समाजाला यायचं असेल तर त्याला आधी त्याला मागासलेलं सिद्ध करावं लागतं. पण महाराष्ट्रातले मराठा समाज जो आहे ते मागासलेलं सिद्ध करण्यासाठी अपयशी ठरलेला आहे. आणि त्या निर्णयानंतर मराठा समाजाच्या काही नेत्यांनी मराठा आरक्षणाचा पोपट आता दिलेला आहे अशा प्रकारची स्टेटमेंट जे आहे त्या मराठा नेत्यांनी काढलेली आहे. आणि त्यांनी मराठा समाजाला आव्हान पण केले की आपण आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये न करता जे काही EWS आरक्षण झालेलं आहे 10% EWS आरक्षण, त्यामुळे मराठा गरीब मराठा समाजाने ते EWS आरक्षणाचा जे आहे तो लाभ घेण्यात यावा अशा प्रकारची भूमिका काही मराठा नेत्यांनी जागा ठिकाणी घेतली. परंतु शासनाला शेवटी हा मराठा समाजाची वोट बँक जी आहे ती वोट बँक घालवायची नाही आहे. प्रत्येक शासनाने आधी मराठा समाज काय करणार आहे, आणखीन आरक्षण देणार आहे, कोणत आहे ओबीसीतून देणार आहे, कोणत आहे कुणबी समाजातून देणार आहे. अशा प्रकारचा हा खेळखंडोबा जो आहे तो पुन्हा या मराठा आरक्षण बाबतीत या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आता नुकताच महाराष्ट्र सरकारने आता 29 मेला एक GR काढला, एक आदेश काढला आणि एक समिती नेमली आहे. त्या समितीमध्ये त्याने मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसीची कुणबी समाजामध्ये सर्टिफिकेट घेऊन त्यांचा बॅकडोर एंट्री करून त्यांना कुणबी समाजाचं सर्टिफिकेट द्यायचे आणि त्याला ओबीसीमध्ये घालायचं अशा प्रकारचे षडयंत्र जे आहे ते पुन्हा या सरकारच्या काळात नक्की केलं. आणि म्हणून त्याने तो GR काढला आणि ती समिती नेमली. आता घटनेप्रमाणे 5 जजेसच्या बेंचेनं सांगितलंय की या महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज तिकडे होता. तो काही कोकणासाठी वेगळा किंवा पश्चिम महाराष्ट्रासाठी वेगळा, मराठवाड्यासाठी वेगळा, मराठवाड्यातल्या मराठा समाजाला वगळलेलं असं पण नाही आहे. पण तरी सुद्धा हे महाराष्ट्र शासन जे आहे मराठवाड्यातला मराठा समाज आता कुणबी टाकायचं, बाकीच्या EWS टाकायचं, हे असं हे सगळं ते चालू आहे. ह्या सगळ्या युक्त्या कृत्या चालू आहे. ह्या शासनानं ताबडतोब बंद कराव्यात आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी मराठवाड्यातली कुणबी कृती समितीचे अध्यक्ष त्यांनी सगळे नेते मंडळी या ठिकाणी पत्रकार उपस्थित आहेत. आणि म्हणून आजच्या पत्रकाराच्या माध्यमातून आम्ही शासनाला इशारा देऊ इच्छितो की अशा प्रकारे
मराठा समाजाला कुणबी समाजामध्ये घालायचं आणि पुन्हा आणि ओबीसी आणि मराठाची भांडणं लावायची, हा प्रकार ताबडतोब थांबवला गेला पाहिजे. जर शासनाला खरंच मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर आता केंद्रात सरकार भाजपची आहे, तिथेही सरकार सत्ता भाजपची आहे, पण 50% ओपन कॅटेगरीमध्ये वेगळं प्रयोजन घेऊन वेगळी टक्केवारी देऊन घटनादुरुस्ती करून देऊ शकतात ना ते करायचं राहिलं बाजूला. पण इथं तुम्ही ओबीसीत जा, तुम्ही कुणबीमध्ये घुसा, हे जे सगळं सुरू आहे हे सगळं काय, हे सगळं मराठा समाजाची दिशावर सुरू आहे. आणि मराठा समाज याला बळी पडू नये, ठोसपणे मागणी मराठा आरक्षणाची मागणी जी आहे ती मागणी सरकारने मान्य करावी अशी आमची भूमिका आहे. कुठल्याही परिस्थितीत ओबीसी मध्ये समावेश करायचा आणि ओबीसी मध्ये आहे की ते आरक्षण 60% समाजाला 27% आरक्षण आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण 32% मराठा समाज याच्यामध्ये घालायचं आणि पूर्ण ओबीसीच्या आरक्षणाची सत्यानाच करायची, ही भूमिका जी महाराष्ट्र सरकारची आहे ही साफ चुकीची आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. आणि ही समिती जी आहे अशा प्रकारे समित्या गठीत करून किंवा समित्यांचा अहवाल घेऊन जर साधारण होता आलं असतं तर धनगर समाजाबाबतीत सुद्धा अशीच एक समिती नेमली होती ना. आणि 30ची समिती नेमली. काय झालं, 4 वर्ष फक्त काढली, वेळ काढून पुन्हा काढायचा आणि समाजाला धुरळ ठेवायचं. आता काय झालं, 30 अहवालात त्या कमिटीचा रिपोर्ट आला, अहवाल आला, मिळालं का धनगरांना आरक्षण नाही मिळालं. त्यामुळं हे सगळं मराठा समाजाला ठेवण्याचं काम जे आहे हे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. घटनात्मक आरक्षण द्यायचं असेल तर घटना दुरुस्ती करावी, 50%च्या वरचं आरक्षण करावं, द्यावं त्याला. फक्त काही म्हणणं नाही, गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही सुद्धा भूमिका आहे तमाम महाराष्ट्रातील ओबीसी आणि घटके उपचारी बारामतीची आहे. फक्त आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला जो आहे तो धक्का लागता कामा नये. असा कुठलाही प्रकार शासनाने केला तो आम्ही रस्त्यावरची लोकांची लढाई चालू करू आणि तो संपूर्ण जो प्रकार जो आहे हा प्रकार आम्ही हाडून पाडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शासनाला इशारा देतो की ताबडतोब हा जो जी आर आहे जे सर्क्युलर आहे ही समिती बरखास्त करावी. घटनेप्रमाणे राज्य महाराष्ट्र नेमलेला आहे. कोटाटे या महाराष्ट्रातील मराठा समाज हा मागासलेला नसून त्याला ओबीसी मध्ये आरक्षण जे आहे मागासवर्गीय आरक्षण त्याला देता येऊ शकत नाही अशा प्रकारचं महत्त्व त्याने दिलं. आता सुद्धा काही या शासनातील काही अधिकारी असतील, काही मंत्री असतील, हे या मराठा समाजाच्या वोट बँकेवर नजर ठेवून किंवा डल्ला मारण्यासाठी त्यांची दिशाभूल करण्यासाठी अशा प्रकारचे सल्ले देत आहे, अशा प्रकारे युक्त्या करत आहे. कुठच्या